हॅलो गाईज, मी शिवमगाजरे आपलं कोकणी साज यूट्यूब चॅनलच्या मधून थेट स्वर्गनगरी कोकणातून सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, काल आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालं। गणपती बाप्पांना आपण घरी आले आणि आज गणेश चतुर्थी आहे। गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पा पूजेला बसणार। तर आपल्या घरी देखील गणपती बाप्पाला बसवलं जायचं पूजेला। मकरामध्ये मकरा पण बनवलं आहे, एकविरा देवस्थान। तर मित्रांनो, आपण त्याची पूर्वतयारी करतोय। पूजेला बसवायच्या आधी सर्व तयारी चालू आहे। इकडे बघा, दाखवतो ती बघा, रांगोळी काढते आपण, पाहू शकता। येतोय डिश आपण काला हे सर्व सजावट केली आहे। रात्री तोरण वगैरे लावले सर्वपैकी मस्तपैकी। इकडे रांगोळी वगैरे काढून घेते येते। पुढे आपण पूजेची तयारी करतोय। आतमध्ये आपलं घर आहे छोटंसं आहे बघा, लाइटिंग वगैरे सर्व छान केलेलं आहे। रात्री आपण केलं हे सर्व। इकडे सनीला आहे, त्याची रांगोळी झाली, पूजेची तयारी होते। इकडे आपण बघा रानातून सर्व हे साहित्य आणलंय। सोनालू आणलंय, चिरडा आणलंय, तसेच दुर्वा, तुळस, बेल, तसेच आपण हे हार आणले गणपती बाप्पासाठी आणि प्रसादीसाठी फळ वगैरे आणलेत। आणि आपला हे आजचं डेकोरेशन श्री एकविरा देवस्थान बघा, किती छान डेकोरेशन बनवलं आहे। खूप मेहनत घेतली आहे, मीच केलं एकट्याने। किती 7 दिवस लागले हे सर्व करायला। इकडे बघा आपण पाहू शकतो, हे एकविरा देवस्थान, एकविरा देवी पायथा मंदिर, 5 पायरी मंदिर आणि इकडे आपलं एकविरा देवीचं मंदिर आहे। इकडे घाटमार्गावरून रस्ता वगैरे दाखवलेला आहे मस्तपैकी। आणि इकडे आता इकडे पूजेची तयारी चालली। इकडे बघा बिरगुलार वगैरे सर्व आरतीची तयारी वगैरे चालू। इकडे समय वगैरे बनवून घेतले। इकडे 5 पानाचा विडा वगैरे सर्व प्रसाद वगैरे आणले, ही मुंबईवरून आणलेले प्रसाद आहे। आपले धूप वगैरे, कापूर वगैरे सर्व पूजेसाठी आणले। इकडे बघा, इकडे सर्व घराला तोरण वगैरे लावलेलं आहे, पाहू शकता आपण। खूप छान गणपती बाप्पा येणार म्हणजे खूप वेगळीच तयारी असते। संपूर्ण कोकणात एक वेगळाच आनंद असतो। इकडे गणपती बाप्पा बसले, आपली पूजा झाली। आपल्या घरचं देव आहे गणपती बाप्पा, त्यांची पण पूजा आपल्याला करायची आहे। त्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, घरच्या देवाची पूजा करायची आहे। नंतर इकडे आजी इकडे उकडीचे मोदक बनवते। कोकणात उकडीचे मोदक गणपतीला फेमस असतात। चालू झालं काय? गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आपल्याला गणपती बाप्पाला आता मकरात बसवायचं आहे। तू इकडे फिर, तू तिकडे फिर। तर आता आपण पूजेला सुरुवात करतोय। गणपती बाप्पाची स्थापना करायला पूजेला झालं। आता समय वगैरे लावून घेतोय। समय लावून घे। झाली कशी? तर समय लावून घेतलेले आहे। नारळावरती पाणी शिंपडून घे। माझ्याकडे किती पुरावे हळद पिंजर लाव नारळाला। नारळावरती माका, दुर्वा, तुळस, सोनालू, चिरडा, फुलं वाहून घे। थोडं थोडं घे भाई, दोन बाजूला ठेव। माका, दुर्वा, फुलं नारळाच्या दोन्ही बाजूला ठेव। हा, राईट। एकवीस दुर्वा हो। आता समईवरती पाणी शिंपड, समईवरती पाणी शिंपड, समईवरती पाणी शिंपड। समईला हळद पिंजर लाव। पाच वेळा लावायचा। समईला एक बेल, तुळस, पुष्प अर्पण कर। बेल, तुळस, पुष्प अर्पण कर समईला। तर बाप्पासाठी आणलेल्या प्रसादीवरती पाणी शिंपड। त्याला हळद पिंजर वाव, त्यानंतर त्यालाही पुष्प अर्पण कर। बाप्पाच्या मूर्तीवरती पाणी शिंपड, पायावरती थोडंसं शिंपड। बाप्पाला हळद पिंजर लावून घे। बोटाने लावायचं उजव्या हातात या।
मधले बोट घ्यायचं. का पूजा कधी करता की नाही? हा आम्ही मुंबईला असताना बाप्पाच्या चरणावरती पुष्प दुर्वा पुष्प अर्पण करून घ्या. 5 पानाचा विडा ठेवलाय ना? होय. त्यावरती पैसे वगैरे ठेवलेत ना? होय. ओके ओके. टिक्का लागला नाही, नंतर लावा ते लागत नाही. हे लावा आता. हे चिरडा माका दुर्वा फुलच वाघ गणपती बाप्पांच्या चरणाजवळ इथे दोनच बाजूला ठेवा पाटा. दोन बाजूला ठेवा. ते इकडे ठेव आणि इकडे ठेव. त्या बाजूला एक ठेव आणि तिकडे ठेव. खाली आहे ना? हा पाटावर ठेव पाटावर. हा आता बाप्पाला जो पुष्पहार आणलाय तो अर्पण करा. आधी पुष्पहार अर्पण करा, नंतर ती मोत्याची माळ घाला. पुष्प लावायचे त्याला. दोरी पुरेल का? नंतर बांधून घ्या सूत असेल तर करून घ्या. त्यानंतरला पुष्पहार घाला. दुपारात मध्ये आता दुपारात करून घ्या. घंटा वाजून गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आरती 3 वेळेला ओवाळायची असते घड्याळाच्या दिवसाप्रमाणे. 5 वेळेला समथिंग 5 वेळेला. अशी 1 2 3 4 5. अबीर गुलाल उजळे रंग आता तरी नाचते. या गणपती बाप्पांची पाय वगैरे पडा व्यवस्थित. दीर्घायुष्य मागा बाप्पाकडे. पाणी शिंपडा नारळावरती पान आहे. हा फुलाने पाणी शिंपडायचं. घे नारळावरती. हा नारळ ठेव ना. हा फोड खाली पैसे भिजतील बाजूला ठेव ना. नारळावरती अबीर गुलाल वाव. हा नारळ कुठनं मांडला दुसरा तांदूळ शिंपडून तांदूळ थोडेसे व्हा आणि आरती कर 5 वेळेला. मित्रांनो गणपती बाप्पाला पहिल्या दिवशी आपण 21 मोदकांचा नैवेद्य करतो. म्हणजे उकडीचे मोदक. कोकणात उकडीचे मोदक बनवले जातात. तर मित्रांनो इकडे तांदळाचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि इकडे खोबरा किसायचा आहे. कारण त्यामध्ये उकडीच्या मोदकमध्ये चूरण भरतात. तर आपल्या आजी इकडे उकडीचे मोदक बनवते. आपल्या चुलीवरती बनायचे उकडीचे मोदक. तर आता इकडे बघा काय प्रोसेस असते. पाण्यावरती वाफेवरती उकडीचे मोदक बनतात. म्हणजे उकड म्हणजे वाफ असते पाण्याची. त्यात पाणी टाकून चुलीवरती ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण ते मोदक बनवायचे. आपल्याकडे साचा आहे. इकडे केळीची पानं नैवेद्य दाखवायला घेतलेली आहेत. केळीची पानं कुड्याची पानं आपण कोकणात नैवेद्य दाखवायला वापरतो. तिकडे आपलं चाललं आहे. आता पण बनवायचं आहे तिथं खोबरं किसून घेणार आहे आजी. नंतर ते सर्व मिक्स करायचं. गूळ पण किसून घ्यायचं आहे. हे चूरण बनवायचे. चूरण त्या मोदकामध्ये भरायचं असतं. तर आजी इकडे आपली करते. तर मित्रांनो गणपती बाप्पा पूजेला बसला आणि पण पहिल्या दिवसाची पहिली आरती चालू करतोय. पहिला दिवस आज चालू होते. आपला 5 दिवसाचा गणपती बाप्पा आहे. 5 दिवस आपल्याला आरती करायची. सकाळी उठल्यावर डबल संध्याकाळी. तर आजची पहिली आरती आहे. हेतवी करते. तर आता आपण आरतीला सुरुवात करतोय. अथांग देखील आला आहे बघा. अथांग हॅलो गायज. वाव विघ्नेश आला आहे. हेतवी आले. कथा विघ्नाची दुर्गे पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर उडचंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फलाची. जय देव जय देव. गौरा तुझ गौरा घुमरा चंदनाची ओटी कुंकुम ज्वेश्वरा हिरे जडित मुकुट शोभ शोभरा धुन धुन नुपुरे चरणी गागर्या. जय देव जय देव.
लंबोदर पीतांबर पर्वर वंदना सरस्वती वक्रतुंड त्रिनयना दाद्रमासा वटपाये सन्ना संकटी पावावे निर्वावी रक्षावे सुवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामना स्फूर्ती जय देव जय देव लवलवती विकराला ब्रह्मांडी माला विषय कंठ काळा त्रिमुक्ती ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाला ते दुनिया जल निर्मल वाये जुजुला जय देव जय देव देवी दत्त सागर मंथन पण केले त्या माझी अवचित हर सापडले तेव्हा अनुसरण प्रासन्य केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वालू आवंती ओ वालू तुझगंपूर गौरा जय देव जय देव कंपूर गौरा बोला नैनी विशाला अर्धंगी पार्वती सुमनांच्या माला विभीतीचे उदलन चिंतकंठ नीला ऐसा शंकर शोभे उमा वेगळा जय देव जय देव देवी दत्त सागर मंथन पण केले त्या माझे अवचित हर सापडले प्रासन्य केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव सुंदर मनाली पंचांग मनमोहर वादे सुकारी कोटीचे गीत वाचे उच्चारी रघुटी नाम रासा अंतरी जय देव जय देव दुर्गे दुर्गड वारी तुझी संसारी अनाथ नाते आंबे करणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवदनी विश्वर वंदे तारिक संजीवनी जय देवी प्रसन्न होती निद्राशा द्वेषापासून थोडी बाप्पाच्या अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा झाला पदपंकज रेषा जय देव महिषासुरवदनी विश्वर वंदे तारिक संजीवनी जय देव विठ्ठले माझे माऊली हे यो विठ्ठले माझे माऊली निटलावरी कर ठेवणी वाट मी पाये देवा वाट मी पाये हे यो विठ्ठले माझे माऊली हे यो विठ्ठले माझे माऊली आले हसो भाव आम्हा तुझे आठाया हसो नसो भाव आम्हा तुझे दुपारची राये माझा पंढरी राया रे यो विठ्ठले माझे माऊली रे यो विठ्ठले माझे माऊली चूर्ण आपण ताव्यावरती गरम करून त्याचा खोबरा किसायचो आणि गूळ पण बारीक केला. त्या बारीक गुळामध्ये ते मिश्रण बनवायचं आहे. ते मिक्स करायचं गुळनी खोबऱ्याचं किस आणि इकडे पीठ ते सर्व एकत्र करायचं. नंतर त्याचा आपण मोदक बनवायला चालू करणार. आपल्याकडे साचा आहे मोदकचा. त्या साच्याने आपल्याला मोदक 21 मोदक आपण तयार करायचे. गणपती बाप्पाला 21 मोदक लागतात नैवेद्याला. इकडे आपली आजीने सर्व केलं आहे तयारी. आता करायला घ्यायचं आहे. चूल वगैरे पेटवलेली आहे. चुलीवरती आपलं पाणी उकळत ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवतो आपण सर्व बघणार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चूर्ण तयार झालं आहे बघा. गुळ आणि याचं खोबऱ्याचं आणि पाणी आपल्याला चुलीवरती आणि चालन ठेवायचं असते. हे बघा चालन होलवाली चालन आहे. ह्याच्यातून वाफ पास होते त्यामुळे त्या मोदक उकडीवरती शिजतात. तर आपल्या इकडे पीठ आता आपलं साचा कुठं आहे अजय? साचा कुठं आहे? साचा कुठं आहे? साचा इकडे बघा भेटला. हा आपला मोदकाचा साचा मार्केटमध्ये मिळतो. ह्याच्यात आपल्याला धुवून ह्याच्यात टाकायचं आहे. आपण तेल लावायचं आणि टाकायचं. दाखवतो तुम्हाला कसं काय करतात ते सर्व. तर मित्रांनो आजीने पीठ मळून दिलं आहे आणि मोदक बनवतोय. सनील बनवतोय आणि यश बनवतोय. तर बघा कसं बनवतात मोदक. फर्स्ट टाइम आम्ही मोदक बनवतो. फर्स्ट टाइम उकडीचे मोदक आहे. 2 मोदक झाले त्याच्यातून काढले बघा. असे आम्हाला 21 कंप्लीट करायचे आहे. 21 बनवायचे आहेत. ते बघा साचीच्या कसं मिशन 21 कंप्लीट. इकडे पाणी पण आपलं तापलं. तर 21 मोदक झाले. आपण ह्याच्यावरती ठेवतो वाफेवरती शिजून घ्यायचे आहेत. चूर्ण बनवून घेतलेलं आहे गुळाचं आणि खोबऱ्याचं. खायला भारी लागतात. मला पण खूप आवडतात. तुम्हाला पण आवडतात काही मोदक. खूप भारी टेस्टी असतात एकदम. कोकणातले फेमस मोदक आहेत उकडीचे मोदकमध्ये. गणपती बाप्पांना पण आवडीचे हे मोदक कोकणातच भेटतात उकडीचे मोदक. नाही तर काय लोक दुकानचे मोदक वापरतात. आम्ही पण वापरतो दुकानचे मोदक. पण पारंपरिक पद्धतीचे आपले उकडीचे मोदक आहेत ते आपण नैवेद्याला बनवतोच.
मोबाईल पूर्ण का मित्रांनो आपले फायनली 21 मोदक तयार झाले ते बघा. आणि ते आता आपण केलीच्या पानावरती, कारण नैवेद्य हा केलीच्या पानावरती किंवा पोळ्याच्या पानावरती कोकणात दाखवला जातो. तर मित्रांनो ताटात आपण ठेवले पण आता ते आपण केलीच्या पानावर होतो, कारण पारंपरिक पद्धतीने नैवेद्य पानावरती दाखवलं जातं. ते आता आपण लावून घेतोय रांगेत 21 मोदक आणि आपण देवाला नैवेद्य दाखवणार आहोत. तर इकडे बघा आता नैवेद्य दाखवतोय गणपती बाप्पाला. भाताचं एक आहे आणि 21 मोदकांचा. तो खाली माळ्यांकडचा आहे, काकींकडचा, आणि हे आपल्या घरचं आहे 21 मोदक. हो हो 5 वेळा नाही, एकदाच. तर आता मित्रांनो आता गणपती बाप्पांचा नैवेद्य दाखवून झाला आहे. तर आता आपण पण जेवण घेणार आहोत आणि वाडीतील तसेच गावातील गणपती बाप्पांचे आपण दर्शन घ्यायला बाहेर पडणार आहोत. तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि मित्रांनो अशाच आपण गणपतीमधले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणारच आहोत. तर मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.